घरी राहिला आता तो ही भाषा बरोबर आहे का सर? तुम्ही सांगा. हा उद्रेक आहे सर. त्या ठिकाणी दळवी याच्यामध्ये फोडा आणि राज्य करा अशा नीती करत आहे. अरे विद्यार्थिनींना सन्मानाने वागणूक देणाऱ्या दळवीचं करायचं काय? दळवी सर पर्सनल मेसेज पाठवतो विद्यार्थिनीला. सर हे तुमच्या कानापर्यंत येत नाही. त्या ठिकाणी तुमच्यापर्यंत येऊन केबिन मध्ये गोड गोड बोलून हे सगळं सांगतात. हे विद्यार्थी आले रिसर्च आणि स्पर्धा परीक्षा करणार आहेत. यांचा एक एक मिनिट महत्वाचा असतो. इथं गेली 2 तास आम्ही आंदोलन करतोय. फुकट वेळ घालत नाही. याचा अर्थ याच्यामध्ये 100% तथ्य आहे. आमच्याकडे तक्रारी आल्यात, विद्यार्थिनी आल्यात, यातलीच एक विद्यार्थिनी आहे. त्याच्यामुळे सर हे थांबलं पाहिजे. मनानेच नियम बनवतात. 21 दिवस काम केलं तरच पगार, हे असं ते तसं मला कळत नाही सर. माझ्या मनामध्ये प्रश्न आहे. दळवी सर म्हणजे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे जावई आहेत का? आमची मागणी आहे. ऐका, राम बोलतोय, राम सगळे विषय सांगतोय. आमची मागणी आहे की या कमो आणि शिक्कामध्ये याच्यानंतर एकाही विद्यार्थ्याचा इंटरव्ह्यू झाला नाही पाहिजे. कुणी टाळा नका वाजू. एकही इंटरव्ह्यू झाला नाही पाहिजे. जो मागेल त्याला काम मिळालं पाहिजे. आपले इतके सगळे पुणे विद्यापीठाची एफडी आहे, त्याची काय पूजा करायची का? माझ्या मनामध्ये प्रश्न आहे. त्याच्यामुळे जो विद्यार्थी काम मागेल त्याला काम मिळालं पाहिजे. पहिली गोष्ट इंटरव्ह्यू पद्धत. विद्यार्थिनीचे इंटरव्ह्यू 15-15 मिनिटं घेतात. मग तुझे आई वडील विभक्त का राहतात, तुझ्या आईचं काय आहे का, असं दिस इज नॉट फेअर. दिस इज डिस्गस्टिंग थिंग. हे चालणार नाही. त्याच्यामुळे याच्यामध्ये एका विद्यार्थ्यांना 5-5 वेळेस 7-7 वेळेस इंटरव्ह्यूला बोलवतात आणि त्या ठिकाणी हॅरेसमेंट केली जाते. त्यामुळे ही इंटरव्ह्यू पद्धत बंद झाली पाहिजे. 21 दिवसाचं जे स्वतःने जे मांडलंय ते सुद्धा बंद झालं पाहिजे. 21 दिवसाची पद्धत. विद्यार्थ्यांना सन्मानाने वागणूक मिळाली पाहिजे. या त्या खुर्चीवर पालक आई वडिलांसारखं विद्यार्थ्यांशी इंटरॅक्शन करणारा असा प्राध्यापक किंवा असं कुणीही द्या सर, जो खऱ्या अर्थाने सांभाळेल. हे सगळं विद्यार्थ्यावर अन्याय करणार नाही. आमची सगळ्यात महत्वाची मागणी आहे, या दळवीची हकालपट्टी करा. चौकशी समिती बसवायची ते बसवा, परंतु जोपर्यंत रिझल्ट येत नाही तोपर्यंत त्या दळवीला त्या ऑफिसमध्ये जाऊ देणार नाही आम्ही. तात्काळ त्याच्यावर चौकशी बसवा, त्याची हकालपट्टी केली पाहिजे. त्याच्या आम्ही पुरावे देतो सर. आम्ही पुरावे दिलेत. विद्यार्थी सांगतील सर या विषयामध्ये तुमच्या समोर येऊन. उभं राहा.